विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्न उपशान्तये। हरिः ओम श्री गोविंद गोविंद गोविंद। अद्य श्री भगवतो महापुरुषस्य श्री महाविष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीय परार्थे श्री श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमपादे जम्बूद्वीपे भारतवर्षे भरतखंडे सखाप्ते मेरोः दक्षिणे पार्श्वे श्री आदिवराह क्षेत्रे वेंकटाचले श्री श्रीनिवास स्वामिनः दिव्य सन्निधौ अस्मिन् वर्तमानेन व्यावहारिक चांद्रमानेन प्रभवादि षष्टि संवत्सराणां मध्ये शुभनक्षत्र शुभयोग शुभकरण एवं गुण विशेषण विशिष्टायाम् अस्यां शुभतिथौ श्री श्रीनिवास स्वामिनः प्रीत्यर्थं मम गोत्रोद्भवस्य ఇప్పుడు మీ యొక్క గోత్రం చెప్పుకోవాలి. నామధేయస్య ఇప్పుడు మీ యొక్క పేరు చెప్పుకోవాలి. ధర్మపత్ని సమేతస్య ఇప్పుడు మీ యొక్క భార్య పేరు చెప్పుకోవాలి. సహ కుటుంబానాం ఇప్పుడు కుటుంబ సభ్యుల పేర్లు మీ యొక్క కోరికలను ప్రార్థనలను స్వామివారికి విన్నవించుకోవాలి. సహ కుటుంబానాం క్షేమ స్థైర్య ధైర్య వీర్య విజయ अभय आयुः आरोग्य ऐश्वर्याणाम् अभिवृद्ध्यर्थं धर्मार्थ काम्यमोक्ष चतुर्विध पुरुषार्थ फलसिद्ध्यर्थं इष्ट काम्यार्थ सिद्ध्यर्थं श्री श्रीनिवास स्वामिनः करुणाकटाक्ष वीक्षण परिपूर्ण सिद्ध्यर्थं सत्संतान सौभाग्य सिद्ध्यर्थं लोकक्षेमार्थं श्रीभूमिनीला समेतस्य श्री श्रीनिवास स्वामिनः कल्याणोत्सवं श्री वैखानस दिव्य आगमोक्त प्रकारेण अहम आचार्य मुखेन कारयिष्ये सर्वं श्री श्रीनिवासार्पणमस्तु। ओम नमो वेंकटेशाय। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಸಂಪಿಗೆ ಪ್ರದಕ್ಷಿಣ ಪ್ರಾಕಾರದ ವೆಂಕಟರಮಣ ಕಲ್ಯಾಣ ಮಂಟಪದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಅಭಿಜಿನ್ ಮುಹೂರ್ತದಲ್ಲಿ ಜರುಗುವ
ಶ್ರೀಭೂನೀಲಾಸಹಿತನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವು ಮಾನವನ ಜೀವನಕ್ಕೆ ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾದದ್ದಾಗಿದೆ. ಈ ಪರಮಪುಣ್ಯವಾದಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಗವಂತನನ್ನು ದರ್ಶಿಸುತ್ತಾ, ಭಗವಂತನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಭಗವಂತನ ಪಾದದರ್ಶನ ಮಾಡುತ್ತಾ ನಾವೆಲ್ಲರೂ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ವೀಕ್ಷಿಸೋಣ. ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಯ ದಿವ್ಯ ದರ್ಶನ ಚರಾಚರ ಪ್ರಪಂಚದ ಒಳಗೂ ಹೊರಗೂ ಇದ್ದು ಅತ್ಯಂತ ವಾತ್ಸಲ್ಯದಿಂದ ಸೃಷ್ಟಿ ಸ್ಥಿತಿ ಲಯಗಳನ್ನು ಮಾಡುತ್ತಿರುವ ಪರಮಾತ್ಮನ ಮಂಗಳಮಯ ದರ್ಶನ, ಅನೇಕ ಜನ್ಮಗಳ ಸುಕೃತಿದಿಂದ ಬಂದ ಪುಣ್ಯದಿಂದ ದೊರೆತ ದರ್ಶನ, ಪುಣ್ಯ ಸಂಪಾದಿಸಿಕೊಡುವ ದರ್ಶನ ಇದಾಗಿದೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವ ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ದರ್ಶನ ಮಾಡುವ ಭಾಗ್ಯ ನಮ್ಮದಾಗಿದೆ. ತದೇವ ಲಗ್ನಂ ಸುದಿನಂ ತದೇವ ತಾರಾಬಲಂ ಚಂದ್ರಬಲಂ ತದೇವ ವಿದ್ಯಾಬಲಂ ದೈವಬಲಂ ತದೇವ ಲಕ್ಷ್ಮೀಪದೇಂಗ್ರಿಯಕಂ ಸ್ಮರಾಮಿ ಶ್ರೌತಸ್ಮಾರ್ತಾದಿಕಂ ಕರ್ಮ ನಿಖಿಲಂ ಯೇನ ಸೋತ್ರಿತಂ ತಸ್ಮೈ ಸಮಸ್ತ ವೇದಾರ್ಥ ವಿದೇ ವಿಕನಸೇ ನಮಃ. ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀವಲ್ಲಭಾರಂಭಾಂ ವಿಕನೋ ಮಣಿಮಧ್ಯಮಾಂ ಅಸ್ಮದಾಚಾರ್ಯವರ್ಯಂತಾಂ ವಂದೇ ಗುರುಪರಂಪರಾಂ. ಭಗವತೋ ಬಲೇನ ಭಗವತೋ ವೀರ್ಯೇಣ ಭಗವತಸ್ತೇಜಸಾ ಭಗವತಃ ಕರ್ಮಣ ಭಗವತಾನುಗೃಹೀತೋ ಭಗವತಾನುಧ್ಯಾತೋ ಭಗವಂಧ್ಯಾತ್ವಾ ಭಗವತ್ಕರ್ಮ ಕರಿಷ್ಯಾಮಿ ತದ್ಭಗವಾನುಣ್ಣಿತಾಂ ಪ್ರಾಣಾನಾಗಮ್ಯಾಂ. अस्यां श्रुतौ श्रीभगवदाज्ञया भगवत्कैङ्कर्यरूपं श्रीमन्नारायण प्रीत्यर्थम् अस्य देवदेवस्य भगवतो नारायणस्य श्रीयपदे पुरुषोत्तमस्य श्रीमदखिलाण्डकोटि ब्रह्माण्डनायकस्य शेषाचरणवासनः श्रीभूमिनीलासमेत श्री श्रीनिवासविनः प्रीत्यर्थं श्रीवैकासभगवच्छास्त्रोक्तमार्गेण लोककल्याणार्थक्रियमाणवैवाहिक महोत्सवकर्माङ्गं सद्योङ्कल्पकर्माङ्गं रक्षाबन्धकर्माङ्गम् उपासनाग्नौ आगारकर्माङ्गं माङ्गल्यारणकर्माङ्गं प्रधानहोमकर्माङ्गं राजहोमकर्माङ्गं सर्वोपकरणसद्यर्थं वृद्ध्यर्थं शान्त्यर्थं सर्वत्र प्रोक्षणार्थं पुण्यावाचनं करिष्यन् आदौ विश्वक्सेनाराधनं करिष्ये रङ्गं करकाराधनं करिष्ये. ओं धारामानुषेषो सरत्सरित्सु परिपूरितेषु अपोपि गृह्णन् प्रतिपादकिश्रवणोत्तागं सदकं शर्मा इदमापस्यवा श्रुतमा शान्ता शान्तमा शुभा श्रुतमा पूता पुण्यमा पुण्या पुण्यतमा मेद्या मेद्यतमा अमृता अमृतसाः पूता ब्रह्मपवित्रेण पूता सूर्यस्य रश्मिः. ओं यदे हृतं वर्णगे सहस्रं विघ्निया पाशा ऋता पुरुत्रा तेभ्यो निरुष्णुर्विश्वे देवा अमञ्चमृतस्य तरके पाञ्चभौतिकमवाहयामि जले वर्णमवाहयामि प्रजे समवाहयामि रक्तामृतमवाहयामि जलस्त्रिमवाहयामि वरुणाग्रमः इदमासनं वरुणाग्रमः राज्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि वरुणाग्रमः पुण्यपुष्पैः पूजयामि वरुणाग्रमः गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि वरुणाग्रमः सुप्रीतः सुप्रसन्नः वरदः भवतु. विश्वक्सेनं चतुर्बाहुं शङ्खचक्रसमन्वितं जगापतिं शृङ्गकेतं सुपुष्पदवाहनं पूर्वाषड दक्षिणामुखमर्चयेत्. ओमाग्नियोगस्मादजामहे त्वा विश्वेश्वरात्तं मिलितोऽनुशम्भो वैरन्ते निरुक्तां तैषामरीशोपदानामनातिः यामेशस्तान्वितां ददातु. पद्माकारमण्डले ओं विषक्सेनमवाहयामि शान्तमवाहयामि हरमवाहयामि अमितमवाहयामि सत्पत्नीं सूत्रवतीमवाहयामि वामेजगामवाहयामि विश्वक्सेनाक्रमः इदमासनं विश्वक्षेणाक्रमः राज्यं समर्पयामि यज्ञं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि विश्वक्सेनाक्रमः पुण्यपुष्पैः पूजयामि विश्वक्सेनाक्रमः गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि सर्वोपचारान् समर्पयामि. भगवत्सवन्याहं वाचयिष्ये वाच्यतां सवन्याहं करोमि कुरुष्व प्रोक्षितम् अस्तु. प्रजापति प्रगतां भगवान् प्रजापतिः साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां शुभानि साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां शुभानि साम्यन्तघोराणि साम्यन्तपापानि साम्यन्त्वादीतकः शुभानि वर्धन्तां शुभानि. ओं मतो देवा अवन्तनागता विष्णुर्विचक्रमे पृथिव्या सतताभिः इदं विष्णुविचक्रमे त्रेधानपदं समो नमस्य वागं सुरे त्रीणि पदाचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः धर्माणि धारकन्ने विष्णो कर्माणि वसुदगता आवतानि वस्पसे इन्दस्य गज्जस्सका हद्विष्णो परमं पदकं तदापस्थिति सूरगः दिवि विचक्षरागतं हद्विप्रासो पञ्चवोजाग्रवागं वस्विन्दते विष्णोर्गत्तरमं पदं भद्रं कन्ने विष्णुगामदेवा भद्रं वस्ये माक्षविजत्राः श्रीरङ्ग सृष्टभागं विषयमदेव गीतं यदागुः उदमिन्न सरदो अन्तिदेवागत्राणश्चक्राजरसं तनूनां पुत्रा सौगत्यवतुर्मानो मध्यारीषता गुर्गन्तो अन्तरिक्षं मगधर्माता सविता सपुत्रः विश्वे देवा अतिथिः पञ्चजनामयितर्जातमितर्जने त्वं
यत्पुण्यं नक्षत्रदुर्वेदर्भुषं यदा वै सूर्योदयते अथ नक्षत्रन्नयते यात् सूर्यो गच्छेत् यतर्गण्यं पश्येत् तावत् गुरुवेदगत्कारी स्यात् पुण्याय एव कुरुते प्राणानागम्य अस्यां ज्योतो श्रीश्रीनिवासना वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्याकर्मणि पुण्यां भवन्तो ब्रुवन्तो पुण्याङ्क्रमणोऽस्तु पुण्यां भवन्तो ब्रुवन्तो पुण्याङ्क्रमणोऽस्तु पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तो पुण्याहंक्रमणोऽस्तु स्वस्ति न इन्द्र उद्रवासन पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षो अरिष्टमस्तुजातो प्राणानागम्य अस्यां श्रुतो श्री श्रीनिवासना वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्याक्रमणे पुण्यां स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो क्रमणे स्वस्ति पुण्यां स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो क्रमणे स्वस्ति पुण्यां स्वस्ति भवन्तो ब्रुवन्तो क्रमणे स्वस्ति रज्ञास्महव्ये नमसो मसत्य मित्रन्दो अस्तु अनुराधा नमिषा वर्तगन्तः रञ्जीनोदस्वीराः प्राणानागम्य अस्यां नूतो श्री श्रीनिवासना वैवाहिकमहोत्सवकर्माङ्गं पुण्याकर्मणि पुण्याहमर्ते भवन्तो ब्रुवन्तो कर्मर्जितां पुण्याहमर्ते भवन्तो ब्रुवन्तो कर्मर्जितां पुण्याहमर्ते भवन्तो ब्रुवन्तो कर्मर्जितां वृद्धिः समृद्धिः पुण्याहं समृद्धिः आपोगिष्टामगापवस्थानवोर्जेतसातना नखेरणागचक्षसे यावसमाचिकदेगनः पृथिरिव मातरः तस्मा अरङ्गमा भोगस्य क्षयागजिन्मता आपो जनगता जनः दिविस्रगस्वान्तरिक्षे पृथिव्याः सम्भवत् ब्रह्मवत् चतमधि ब्रह्मवत् सागत्वान् पवमानस्वर्जनः पवित्रजनः यः पोतासपनातमां पुणन्तमादेव जनाः पुणन्तमनबोधिकां पुणन्त विश्व आगवः गतवेद पवित्रवद पवित्रेण पुनाहिमां शुक्रेण देवतीत्यद अग्ने कृत्वा कृतो गुम्रण यत्ते पवित्रमक्षुषे अग्निवृतमन्तरा ब्रह्मतेन पुनीमहे उपाभ्यां देवसवितः पवित्रेण सवेण च इदं ब्रह्म पुनीमहे वैश्वदेवे पुणते दैव्याघात् यस्य भक्ते सर्ववितपृष्टाः तगावतसमाद्येषो वयज्ञस्यामतगौरकीनां वैश्वानरोऽस्मिर्मा पुनातो वादप्राणे शिरोमगोभूः यावापतिवेपकसापगोभिः वृतावरे यज्ञे मापणीतां मृगभ्यः सवितस्तभिः वरजुष्टैर्देवोन्नभिः अग्ने दक्षिणे पुनाहिमान् येन देवापणतान् येनापो दिव्यङ्गसः तेन दिव्येण ब्रह्मणा इदं ब्रह्म पुनीमहे यः पावमाणिरद्येते त्रिभिस्सम्मृतकम्बसं सर्वकं सभूतमश्नाति सुइदं मातरिष्वणा पावमानीर्यो वद्येते त्रिभिस्सम्मृतकम्बसं तस्मै सरस्वी दुःखे क्षेरकं सत्पिर्मदोदकं पावमाने स्वस्यगने कृतगागे पयस्वति मृभिस्सम्मृतोरसः ब्राह्मणे स्मृतकं विदम् पवमाने द्विषन्तरः इमं लोकमदो अमं कामान् समर्थयन्तरः देवैः समावृताः पवमाने स्वस्यगने कृतगागे कृतश्चितः कृतसम्मृतोरसः ब्राह्मणे श्रमृतकं विदं येन देवा पवित्रेण आत्मानं पुणते सदा तेन सहस्रधारेण पवमान्यपुणन्तमां प्राजापत्यं पवित्रं तदोद्यामहं विरण्मयं तेन ब्रह्मविदोभगं पूतं ब्रह्म पुनीमहे इन्द्रस्सु नीति सगमा पुनातो समस्तस्यावृणः समीच्य यमोराजा प्रमणाभिप्रातम् तदवेदामोद्रगञ्चापरातो तच्छयोरावृणीमहे दातुं विज्ञागा दातुं विज्ञपतगे दैवी स्वस्तिरस्तनः स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जगातवेडजं षण्णोऽस्त्रिपदे सञ्चतुष्पदे ॐ शान्तिः 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 प्राच्यां दिवार्तयो मार्जगन्तां दक्षिणागां दिशिमाषा प्रतरो मार्जगन्तां प्रतीच्यां दिशगृहा प्रभवो मार्जगन्ताम् उदीच्यां दिस्यापवोषधयो वनस्पतयो मार्जगन्ताम् ऊर्ध्वागां दिशज्ञः संवत्सरो यज्ञपदन्मार्जगन्ताम् अदोदरादरीर्नागेभ्यो मार्जगन्ताम् ॐ अणोरणीयान् महतो महीगानात्मागुहागां निगतो सजन्तोः तमकृतं पश्यति वेतशोको धातुप्रसादात्महिमानमीशम् सप्त प्राणा प्रवन्ति तस्मात् सप्ताच्युतः समितः सप्त जिह्वान् सप्तगिमे लोकाय रुचरन्ति प्राणा गुहासगां निहिताः सप्त सप्त अतः समुद्रागरयत् सर्वेऽस्मान् स्यन्दन्ते सिन्धवः सर्वरूपाः अतश्च विश्वावोढतगौरसाश्च येनैष भूतस्तिष्ठत्यन्तरात्मा रुणाग्रमः विश्वक्सेनाग्रमः पुनःपाद्यं पुनोग्यं पुनराचमयं समर्पयामि यदा सुखं विधास्तरं दृष्टापयामि सुवनार्थं क्षेमाय पुनरागमनाय च ಭಕ್ತರೇ, ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಇದೀಗ ಅರ್ಚಕರು ಭಕ್ತಾದಿಗಳಿಂದ ಸಂಕಲ್ಪ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡಿಸಿ ಶ್ರುತಿ ಪುಣ್ಯ ವಾಚನ ಹಾಗೂ ವಿಶ್ವಕ್ಸೇನ ಆರಾಧನೆ ಎನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನು ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿರ್ವಿಘ್ನಂ ಕುರುಮೇ ದೇವ ಸರ್ವ ಕಾರ್ಯೇಷು ಸರ್ವದಾ ಎಂದು ವಿಶ್ವಕ್ಸೇನನನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಿ ಪೂಜಿಸಲಾಗಿದೆ.
ಪರಮಾತ್ಮನ ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಪ್ರತ್ಯೇಕವಾದ ಪೀಠದ ಮೇಲೆ ದಕ್ಷಿಣಾಭಿಮುಖವಾಗಿ ವಿಶ್ವಕ್ಸೇನನನ್ನು ಕೂರಿಸಿ ಆಭರಣಗಳಿಂದ ಪುಷ್ಪಹಾರಗಳಿಂದ ಅಲಂಕರಿಸುತ್ತಾರೆ. ವಿಶೇಷವಾದ ಶಿರಸ್ತ್ರಾಣಗಳಿಂದ ಖಡ್ಗಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಭಯಭಕ್ತಿಗಳಿಂದ ಶ್ರೀ ವೆಂಕಟೇಶ್ವರ ಸ್ವಾಮಿಯ ಆಜ್ಞೆಯನ್ನು ಶಿರಸಾವಹಿಸಲು ಸದಾ ಸನ್ನದ್ಧನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಇಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಂಗ್ರಹಿಸಲ್ಪಟ್ಟಿರುವ ದ್ರವ್ಯಗಳ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ವಾತಾವರಣ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ, ಸ್ಥಳ ಶುದ್ಧಿಗಾಗಿ ಸ್ವಸ್ತಿ ಪುಣ್ಯವಾಚನ ಎನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವನ್ನೂ ಕೂಡ ನೆರವೇರಿಸಿ ಸಕಲ ದೇವತೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸಲು ಅರ್ಚಕರು ಸನ್ನದ್ಧರಾಗಿದ್ದಾರೆ. ಈ ಅಂಕುರಾರ್ಪಣೆ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ನಡೆದು ಬರುತ್ತದೆ. ಇದು ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಒಂದು ಶುಭಾರಂಭದ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ 5 ಮಣ್ಣಿನ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಬಳಸುತ್ತಾರೆ. ಅವುಗಳಲ್ಲಿ 4 ದಿಕ್ಪಾಲಕರುಗಳ ಸ್ಥಾನವಾಗಿದ್ದು, ಮಧ್ಯದಲ್ಲಿರುವ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಸೃಷ್ಟಿಕರ್ತನಾದ ಚತುರ್ಮುಖ ಬ್ರಹ್ಮನನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ನವಧಾನ್ಯಗಳು ನವಗ್ರಹಗಳ ಪ್ರತೀಕವಾಗಿದ್ದು, ನವಗ್ರಹಗಳ ಅನುಕೂಲತೆಗಾಗಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ನಿರ್ವಿಘ್ನವಾಗಿ ನಡೆಯಬೇಕು ಎನ್ನುವ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಅಂಕುರಾಭಿಮಾನಿ ದೇವತೆಗಳೆಂದು ವೈಖಾನಸ ಆಗಮದಲ್ಲಿ ಹೇಳಲ್ಪಟ್ಟಿರುವಂತಹ ಅನೇಕ ದೇವತೆಗಳನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಅಷ್ಟದಿಕ್ಪಾಲತಿ ದೇವತೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಯಾವುದೇ ರೀತಿಯ ವಿಘ್ನಗಳು ಬರಬಾರದೆಂದು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಧರ್ಮದ ಪ್ರತಿರೂಪವಾಗಿ ನಿಂತಿರುವ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದರ್ಶನ ಮಾತ್ರದಿಂದಲೇ ನಮ್ಮನ್ನು ಆ ಭಗವಂತ ಸನ್ಮಾರ್ಗದ ಕಡೆಗೆ ಕೊಂಡೊಯ್ಯುತ್ತಾನೆ. ಶ್ರೀನಿವಾಸನು ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಕರ್ಮಯೋಗವು ಅತ್ಯಂತ ಶ್ರೇಷ್ಠವೆಂಬುದನ್ನು ತೋರಿಸಿಕೊಟ್ಟನು. ಕರ್ಮವೆಂದರೆ ಮುಂಜಾವಿನಿಂದ ಸಂಜೆವರೆಗೆ ನಾವು ಮಾಡುವ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕ್ರಿಯೆ, ಅದು ಶಾರೀರಿಕವಿರಲಿ ಅಥವಾ ಮಾನಸಿಕವಿರಲಿ, ಅದಕ್ಕೆ ಅಂದರೆ ಕರ್ಮಕ್ಕೆ ತಕ್ಕ ಫಲ ಸಿಗುತ್ತದೆ. ಸತ್ಕರ್ಮ ಸದಾಚಾರಕ್ಕೆ ಶಾಂತಿ, ದುಷ್ಕರ್ಮ ದುರಾಚಾರಕ್ಕೆ ಅಶಾಂತಿ ನಮ್ಮನ್ನು ಹಿಂಬಾಲಿಸುತ್ತದೆ. ಓಂ ಶನ್ನೋರ್ದತ್ತಾಂಸ ಎಂಬುರಗ್ನಮೃತಗೆ ಮೃತಾಗ ಓಂ ಜಗಮವಾಹಯಾಮಿ ಶಾಸ್ತ್ರಿ ಸಮವಾಹಯಾಮಿ ಅನಂತಮವಾಹಯಾಮಿ ನಾಗರಾಜಮವಾಹಯಾಮಿ ಶೇಷಾಗ್ರಮಃ ಇದಮಾಸನಂ ಶೇಷಾಗ್ರಮಃ ಪಾದ್ಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಯಜ್ಞಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಆಚಮನೀಯಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಶೇಷಾಗ್ರಮಃ ಪುಣ್ಯಪುಷ್ಪೈ ಪೂಜಯಾಮಿ ಶೇಷಾಗ್ರಮಃ ಗುಡೋಪಹಾರನ್ವೇದಯಾಮಿ ತಾಂಬೂಲಂ ಸಮರ್ಪಯಾಮಿ ಶೇಷಾಗ್ರಮಃ ಸುಪ್ರೀತಃ ಸುಪ್ರಸನ್ನಾ ವರದಾ ಭವತು. ಓಂ ಸ್ವಸ್ತಿ ನೋಮೇತಾಮಸ್ವಿನಾ ಭಗ ಸ್ವಸ್ತಿ ದೇವಿದೇವ ನರ್ವಣಃ ಸ್ವಸ್ತಿ ಭೂಷಾ ಅಸುರಾದಾದನ ಸ್ವಸ್ತಿ ಜ್ಞಾವಾ ಪೃಥ್ವೀಸು ಜಯತುನಾ ಸ್ವಸ್ತಗೆ ಬ್ರವಾಮಹೇ ಸಮಂ ಸ್ವಸ್ತಿ ವನಸ್ಯ ಯಸ್ಪತಿಗೆ ಬೃಹಸ್ಪತಿಂ ಸರ್ವಾಗಣಂ ಸ್ವಸ್ತಗೆ ಸ್ತಗ ಆದಿತ್ಯಾಸೋ ಭವಂತುನಃ ವಿಶ್ವೇ ದೇವಾನೋ ಅದ್ಯ ಸ್ವಸ್ತಗೆ ವೈಶ್ವಾನರೋ ಉದರಗ್ನಿ ಸ್ವಸ್ತಗೆ ದೇವಾ ಅವಂತರ್ಭೋ ಸ್ವಸ್ತಗೆ ಸ್ತುನೋ ರುದ್ರಪಾತ್ವಂ ಹಾಸಃ ಸ್ವಸ್ತಿ ಮಿತ್ರ ವರುಣ ಸ್ವಸ್ತಿ ಮಧ್ಯೆ ರೇವತಿ ಸ್ವಸ್ತಿ ನ ಇಂದ್ರಶ್ಚಾಗ್ನಿಸ್ತನೋ ಓದಿತೆ ಕೃತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಮಂದಾವನೋಚರೇಮಸೋ ಊರ್ಗ್ಯಾ ಚಂದ್ರಮಸಾ ಆವಿವ ಪುನರ್ದಾಗ್ನತಾ ಜಾನತಾ ಸಂಗಮೇ ಮಹೇ ಸ್ವಸ್ತಗನಂತಾ ಕ್ಷಮೃಷ್ಣೇ ಮಹದ್ಭೋ ಓತಂ ವಾಗಶಂ ದೇವತಾನಾನ್ ಅಸುರಗ್ನಮಿಂದಸಕಂ ಸಮತ್ಸ್ವ ಬೃಹದ್ಯ ಸೋನಾಮಿ ವಾರುಹೇಮ ಅಂ ಹೋಮಚಮಾಂಗಿರಸ್ತ್ಯಾತ್ರಯಂ ಮನಸಾ ಚಿತಾಕ್ಷಂ ಪ್ರಯತಮಾನಿ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೇ ಸಂಭಾದೇ ಶವಯನ್ನೋಸ್ತು ಶುಭಗಂ ಶುಭಂ. ಇದೀಗ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಜಗದ್ರಕ್ಷಕನಿಗೆ ರಕ್ಷಾಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಅರ್ಚಕರು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಒಂದು ತೆಂಗಿನಕಾಯಿಯ ಮೇಲೆ 4 ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳನ್ನು ಇಟ್ಟು ಅಭಿಮಂತ್ರಿಸಿ ಪೂಜೆಗೈಯಲಾಗಿದೆ. ಇದಕ್ಕೆ ಆದಿಶೇಷನೇ ದೇವತೆ. ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ಪರಮ ಸೇವಕನಾಗಿರುವಂತಹ ಆದಿಶೇಷನು ಈ ಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿದ್ದು, ಈ ಸೂತ್ರಗಳನ್ನು ಯಾರು ಧಾರಣೆ ಮಾಡುತ್ತಾರೆಯೋ ಅವರನ್ನು ರಕ್ಷಿಸುತ್ತಾನೆ. ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಪೂಜೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಮೂಲ ಸ್ವರೂಪದ ಪ್ರತಿನಿಧಿಯಾಗಿ ಮಲೆಯಪ್ಪ ಸ್ವಾಮಿ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಗೆ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಹಾಗೂ ಮತ್ತಿತರ ಪೂಜೆಗಳನ್ನು ಉತ್ಸವಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುತ್ತಾರೆ. ಆಗಮಶಾಸ್ತ್ರದ ಪ್ರಕಾರ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಪ್ರಾಮುಖ್ಯತೆ ಇದೆ. ದೇವಾಲಯದಿಂದ ಹೊರಗೆ ನಡೆಯುವಂತಹ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿಯೂ ಮೂಲಮೂರ್ತಿಯ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಸಾನ್ನಿಧ್ಯ ಈ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯಲ್ಲಿರುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಿಸಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರಿಗೂ ಮೂಲ ಸ್ವರೂಪನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನೇ ವೀಕ್ಷಿಸಿದಂತಹ ಪರಿಪೂರ್ಣವಾದಂತಹ ಫಲಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗುತ್ತದೆ. ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಯಾರೆಲ್ಲ
ಆ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಮಂಗಳ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಈ ಉತ್ಸವ ಮೂರ್ತಿಯ ರೂಪದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಾರೆಯೋ ಅವರೆಲ್ಲರಿಗೂ ಮೂಲ ಸ್ವರೂಪವನ್ನು ದರ್ಶನ ಮಾಡಿಕೊಂಡಂತಹ ಸಂಪೂರ್ಣ ಫಲಪ್ರಾಪ್ತವಾಗುತ್ತದೆ. ಶಂಖ ಚಕ್ರಗಳಿಂದ ವಿಭೂಷಿತನಾಗಿ ವಿರಾಜಿಸುತ್ತಿರುವ ಶ್ರೀನಿವಾಸನು ವರನಾಗಿ ಅನೇಕ ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ರಮಣೀಯವಾದ ಪುಷ್ಪ ಮಾಲೆಗಳಿಂದ ಅಲಂಕೃತನಾಗಿ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿ ವಿರಾಜಮಾನನಾಗಿದ್ದಾನೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರ್ಚಕರು ಬಿಂಬದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸುತ್ತಾರೆ. ಪಂಚಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಇರಿಸಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸಕಲ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇದರಲ್ಲಿ ಶುದ್ಧೋದಕವನ್ನು ತುಂಬಿದ್ದಾರೆ. ಗಂಗಾದಿ ಸಕಲ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಜಲದೇವತೆಗಳನ್ನು ಆವಾಹನೆ ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಈ ಪಾತ್ರೆಗಳನ್ನು ಸಿದ್ಧ ಮಾಡಿಕೊಂಡು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಆವಾಹನೆ ಮೊದಲಾದ ಕೈಂಕರ್ಯಗಳನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀನಿವಾಸನು ಅತ್ಯಂತ ರಮಣೀಯವಾದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಪೀತಾಂಬರಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ಶೋಭಿಸುತ್ತಿರುವುದನ್ನು ನಾವು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಭಗವಂತನು ಸಕಲ ಲೋಕಗಳ ಕಲ್ಯಾಣಕ್ಕಾಗಿ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸಿದ್ದಾನೆ. ಈ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ವೆಂಕಟಾಚಲ ಎಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಕಲಿಯುಗದಲ್ಲಿ ಕರುಣಾಮಯನಾದ ಪ್ರಭು ಶ್ರೀನಿವಾಸನು ಜೀವಿಗಳು ಧರ್ಮ ಮಾರ್ಗದಿಂದ ಚ್ಯುತರಾಗದಂತೆ ನಿರಂತರ ರಕ್ಷಿಸಲು ಭೂವೈಕುಂಠವೆನಿಸುವ ವೆಂಕಟಾದ್ರಿಯಲ್ಲಿ ಬಂದು ನೆಲೆಸುತ್ತಾನೆ. ವೆಂಕಟೇಶನು ನೆಲೆ ನಿಂತ ಬೆಟ್ಟ ವೆಂಕಟಾಚಲ ಎಂದು ಪ್ರಸಿದ್ಧಿಯಾಗುತ್ತದೆ. ವೆಮ್ಮೆಂದರೆ ಸಮಸ್ತವಾದಂತಹ ಪಾಪಗಳು, ಕಟತಿ ಅಂದರೆ ನಾಶ ಮಾಡುವಂಥದ್ದು. ಈ ವೆಂಕಟಾಚಲ ಕ್ಷೇತ್ರವೇ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದಂತಹ ಭಕ್ತರ ಪಾಪಗಳನ್ನು ಹೋಗಲಾಡಿಸಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭವನ್ನುಂಟು ಮಾಡುವಂತಹ ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಭಗವಂತನು ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತರನ್ನು ಉದ್ಧರಿಸಲು ಅವರ ಎಲ್ಲ ಪಾಪಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಲು ವೆಂಕಟಾಚಲ ಎನ್ನುವ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ನೆಲೆಸುತ್ತಾನೆ. ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ವೆಂಕಟಾದ್ರಿ ಸ್ಥಾನಂ ಬ್ರಹ್ಮಾಂಡೇ ನಾಸ್ತಿ ಕಿಂಚನ ವೆಂಕಟೇಶ ಸಮೋ ದೇವೋ ನ ಭೂತೋ ನ ಭವಿಷ್ಯತಿ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ವೆಂಕಟಾದ್ರಿಗೆ ಸರಿಸಮವಾದ ಕ್ಷೇತ್ರ ಇನ್ನೊಂದಿಲ್ಲ. ಯುಗ ಯುಗಗಳಲ್ಲಿಯೂ ವೆಂಕಟೇಶನಂತಹ ದೇವ ಇನ್ನೊಬ್ಬನಿಲ್ಲ ಎಂದು ಹೇಳುತ್ತಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ರೀತಿಯಲ್ಲಿಯೂ ಕೂಡ ಶ್ರೀನಿವಾಸನ ದಿವ್ಯವಾದಂತಹ ಸ್ಥಾನ ಇದಾಗಿದೆ. ತಿರುಮಲದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಸೇವೆಗಳಲ್ಲಿ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ಸಮವಾದ ಸೇವೆ ಇನ್ನೊಂದು ಇಲ್ಲ. ಇದು ಪ್ರಧಾನವಾದಂತಹ ಸೇವೆಯಾಗಿ ಎಲ್ಲ ಭಕ್ತರ ಅಭೀಷ್ಟಗಳನ್ನು ಪೂರೈಸುವಂತಹ ಭಗವಂತನ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಲೀಲೆಯನ್ನು ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳ ಬಂಧನ ಪ್ರಕ್ರಿಯೆ, ಇದನ್ನು ಪ್ರತಿಸರ ಸೂತ್ರ, ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆ, ಕಂಕಣಧಾರಣೆ ಹೀಗೆ ಅನೇಕ ಹೆಸರುಗಳಿಂದ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಅಂದರೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನೇ ವರನಾಗಿದ್ದಾನೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ವಧುಗಳು. ಅವರೆಲ್ಲರೂ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ದೀಕ್ಷೆಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ದೀಕ್ಷಾಧಾರಿಗಳು ಸಂಕಲ್ಪಿಸಿದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು ಪೂರ್ಣವಾಗುವವರೆಗೆ ಯಾವುದೇ ವಿಧವಾದಂತಹ ದೋಷಗಳು ಬರಬಾರದು ಎನ್ನುವ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ಕಂಕಣಧಾರಣೆ ಎನ್ನುವ ಪ್ರಕ್ರಿಯೆಯನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ಈ 4 ರಕ್ಷಾಸೂತ್ರಗಳಲ್ಲಿ ಒಂದನ್ನು ಶ್ರೀನಿವಾಸನ ಬಲಗೈಗೆ ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಅದೇ ರೀತಿ ವಧುಗಳಾದಂತಹ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರ ಎಡಗೈಗೆ ಈ ರಕ್ಷಾಸೂತ್ರವನ್ನು ಕಟ್ಟಲಾಗಿದೆ. ಇದೋ ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ದೀಕ್ಷಾಧಾರಿ ಅರ್ಚಕರು ತಾವು ಕೂಡ ಈ ವಿವಾಹ ದೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಈ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕಾಗಿ ಈ ಕಂಕಣವನ್ನು ಕಟ್ಟಿಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಭಗವಂತನು ಎಲ್ಲರನ್ನೂ ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾನೆ. ಗೋವಿಂದ ನೀನೇ ನನಗೆ ದಿಕ್ಕು ಎಂದು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಆತನನ್ನು ಬೇಡಿದರೆ ಕಣ್ಣಿನ ರೆಪ್ಪೆಯಂತೆ ಭಕ್ತರನ್ನು ಕಾಪಾಡುತ್ತಾನೆ. ಶ್ರೀನಿವಾಸನು ಸಂಪತ್ತಿನ ಒಡೆಯ. ನಮಗೆ ಬೇಕಾದ ಸರ್ವ ಸಂಪತ್ತನ್ನು ಭಗವಂತ ದಯಪಾಲಿಸುತ್ತಾನೆ. ಇದೀಗ ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ ಎನ್ನುವ ಕೈಂಕರ್ಯವು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿದೆ. ಓಂ ಯೇತೋನ್ವಿಂದ್ರಂ ಸ್ತಮಾಂ ಶುದ್ಧಂ ಶುದ್ಧೇನ ಸಾಮ್ನಾ ಶುದ್ಧೈರುಕ್ತೈರ್ವಾ ವೃದ್ಧಾಂಸಂ ಶುದ್ಧ ಆಸೀರ್ವಾ ನಮತ್ತು ಇಂದ್ರ ಶುದ್ಧೋ ನ ಆಗಹಿ ಶುದ್ಧ ಶುದ್ಧಾಭಿರೂತಿಭಿಃ ಶುದ್ಧೋರಗಿಂದ್ರಾ ಆರ್ಯಾ ಶುದ್ಧೋ ಮಧ್ಯೆ ಸೌಮ್ಯಃ ಮಯಿ ದೇವಾದ್ರವಿಣಮಾಗಸಂತಾಂ ಮಯ್ಯಾಶೀರಸ್ತು ಮಯಿ ದೇವಹೂತಿಃ ದೈವ್ಯಾ ಹೋತಾರಾವಣಸಂತ ಪೂರ್ವೇರಿಷ್ಟಾಸ್ಯಾಮಧನುಭಾ ಸುವೀರಾಃ
उद्दण्यमानमस्य अमेद्यम् अपपाप्मानमजमानस्सगन्तो शिवानसजन्नो माता पृथिवी तोकसाता तत्सवितुर्वरेण्यम्बर्गो देवस्य धीमहि दिगो गौनः प्रचोदयात् जातवेदो भुवनस्य रेतयिञ्चवसो गज्जनिष्यते अग्निमश्वत्तादिवागं समीगर्भाज्जनगण्य मयो भूः कृतप्रतिगो कृतयोनिदग्नेर्कृतैः समिद्धो कृतमस्यान्नं कृतप्रशस्त्वा सरितो भगन्ति कृतं पिबन् सिगजायक्य देवान् अवितिर्मन्यस्व नतिर्मन्यस्व स्वस्तिर्मन्यस्व देवसविदप्रसव तत्सवितुर्वरेण्यम्बर्गो देवस्य धीमहि दिगो गौनः प्रचोदयात् ब्रह्मजज्ञानं प्रथमं पुरस्तावसीमतस्तुरुचो वेन आवह स बुज्ञापमास्य विष्टासदस्य निरस्यवः ओम ब्रह्माणमवाहयामि प्रजातिमवाहयामि हिरण्यमवाहयामि पितामहमवाहयामि ब्रह्मणे नमः इदमासनं सोमाभेनकं सोम अर्वन्तमासकं सोम विघ्नं कर्मण्यं दधातु साधन्यं वितत्यगं सभयं प्रसुणदातु तस्मै ओम सोमवाहयामि यज्ञाङ्गमवाहयामि इन्दुमवाहयामि चन्द्रमवाहयामि सोमाय नमः इदमासनं ब्रह्मसोमादिभ्यो नमः पाद्यं समर्पयामि अर्घ्यं समर्पयामि आचमनीयं समर्पयामि ब्रह्मसोमादिभ्यो नमः पुण्यपुष्पैः पूजयामि ब्रह्मसोमादिभ्यो नमः गुडोपहारं निवेदयामि ताम्बूलं समर्पयामि ब्रह्मसोमादिभ्यो नमः सुप्रीतः सुप्रसन्ना वरदा भवतो ब्रह्मन् प्रोक्षिष्यामि समप्रोक्षिष्यामि प्रोक्षयज्ञं देवतावर्धयत्तन्नाकस्य वृष्टेजमानो अस्तु सप्तऋषीणाकं सुकृतान्यत्रलोकस्य त्रिवाञ्चदेः ओम प्रोक्ष पात्रादादावमादागा पवित्रेस्तो वैष्णव्येस्तो यज्ञेस्तो वायुभूतेस्तो विष्णोर्मनसा भूतेस्तो यज्ञस्य पावने स्तः दिवे त्वा अंतरिक्षा गत्वा पृथिव्यै त्वा कोशा गत्वा आदित्यव्यञ्जनमसि ऊर्णां प्रसन्त्वा स्तृणामि पाठस्थं देवेभ्यः विष्णोस्तूपोऽसि प्राच्यां दक्षिणदा विष्णोस्तूपोऽसि उत्तरदा विष्णोस्तूपोऽसि पश्चिमदा विष्णोस्तूपोऽसि विष्णुमवाहयामि महाविष्णुमवाहयामि सदा विष्णुमवाहयामि व्यापिनारायणमवाहयामि सुतासि कृतासि ध्रुवासि तारुणासि वनस्पत्यो देवेभ्यः छन्दस्व पृथिव्यापो गृहीष्यामि ब्रह्मण्णपप्रणेष्यामि समानवाचं यच्च सोमापप्रणेष्यामि यजमानवाचं यच्च प्रणययज्ञं देवतावर्धयत्तन्नाकस्य वृष्टेजमानो अस्तु सप्तऋषीणाकं सुकृतां यत्रलोकसमाञ्चितेः ॐ प्रणग पात्राणि देवयज्ञाये दक्षिणप्रणदो ब्राह्मण तीर्थेन प्रजातिमवाहयामि ब्रह्माणमवाहयामि इन्द्रमवाहयामि अग्निमवाहयामि सोमवाहयामि यज्ञमवाहयामि सोमवाहयामि अग्निशोमनवाहयामि ब्रह्माणमवाहयामि इन्द्रमवाहयामि वसूनवाहयामि मृतमवाहयामि रुद्रानवाहयामि आपौपस्पृश्य श्रीविष्णुमवाहयामि बृहस्पतिमवाहयामि मित्रमवाहयामि मृडमवाहयामि आदित्यनवाहयामि अश्विनमवाहयामि पूषणमवाहयामि कक्षमवाहयामि अक्षय सोमवाहयामि औपासयज्ञस्वान् देवानवाहयामि सर्वदेवानवाहयामि आज्यपात्रे ओम प्रजापति निरूपामि इंद्राश निरूपामि अग्नेश निरूपामि सोमाश निरूपामि अग्नेश निरूपामि सोमाश निरूपामि अग्निसोमाभ्यां निरूपामि ब्रह्मेश निरूपामि इंद्राश निरूपाभ्योश निरूपामि रुद्रभ्योश निरूपामि रुद्रेभ्योश निरूपामि अपौपस्पृश्य श्रीविष्णवेश निरूपामि बृहस्पतियोश निरूपामि मित्राश निरूपामि वरुणाश निरूपामि आदित्येभ्योश निरूपामि अश्वभ्यां निरूपामि पूष्णेश कक्षाश निरूपामि अक्षय सोमाश निरूपामि औपासयज्ञाश निरूपामि स्वेभ्यो देवेभ्यो निरूपामि सर्वदेवेभ्यो निरूपामि आज्यं तृप्पतिश्रयामि चरं तृप्पतिश्रयामि अग्ने ज्योतिरसि सवितः स्वाहा अमृतमसि वारुणमसि अन्तर्मक्षो अन्तरिता अरातगः प्रत्युष्टकं रक्ष प्रत्युष्टा अरातगः चित्पतिस्वापुणः तच्चिद्देन वैतेन सूर्यस्य रश्मिविस्वाहा वाक्पतिस्वापुणः तच्चिद्देन वैतेन सूर्यस्य विस्वाहा देवस्ता सवितापुणः तच्चिद्देन वैतेन सूर्यस्य रश्मिविस्वाहा करसम्पूर्णावा समितो गृहीत्वा मूलाग्राभ्यां गतग्स्पर्शयित्वा अभ्यच्याम् अक्षतान् आज्य चरुभिः इमामे अग्नैष्टका देनवः सन्तो इन्द्राय नमः अग्नेर्नमः गमाय नमः निरतये नमः वरुणाय नमः वायुवे नमः कुबेराय नमः ईशानाय नमः अग्नये नमः उतासने नमः कृष्णवर्तने नमः देवमुखाय नमः सप्तजिह्वाय नमः वैश्वानराय नमः यज्ञपुरुषाय नमः अवतिर्मन्यस्व नविर्मन्यस्व स्वस्तिर्मन्यस्व देवसविदप्रसव मोम अगन्तगित्म आत्मजवेदस्तेनेद्यस्वर्तसुजेर्दवद्दगतास्मान् प्रतिगापुंवत्सेनान्नाद्येन
समेतय स्वाहा वायुव्याधाग्नेय अन्तं प्रजापतये स्वाहा नैऋत्यादिशानान्तं इन्द्राय स्वाहा अग्नये स्वाहा सोमाय स्वाहा अग्निशोमाभ्याग स्वाहा प्रजापतये स्वाहा ब्रह्मणे स्वाहा इन्द्राय स्वाहा वसुभ्य स्वाहा मरुद्भ्य स्वाहा रुद्रेभ्य स्वाहा आपौपस्पृश्य श्रीविष्णवे स्वाहा बृहस्पतये स्वाहा मित्राय स्वाहा वरुणाय स्वाहा आदित्येभ्य स्वाहा असुभ्यां स्वाहा पूष्णे स्वाहा कक्षाय स्वाहा कक्षे सोमाय स्वाहा औपासनज्ञाय स्वाहा निवसेभ्यो देवेभ्य स्वाहा समदेवेभ्य स्वाहा ओम भू स्वाहा ओम भव स्वाहा ओम शिव स्वाहा ओम भवद्वस्व स्वाहा अवदे नमः गुस्तादे नमः गुस्तादस्ते नमः गुस्तादे प्रासावीः प्राणानागम्याम् अस्यां विभूतो श्रेयस्सिनास्मनाविवाहमहोत्सकर्माङ्गमुपासनाग्नो आघारान्ते शरलोपे मन्त्रलोपे क्रियालोपे नियमलोपे श्रद्धालोपे कालयुपरिगासे कर्मयुपरिगासरोप्रायसिद्धार्थम् अतः देवविष्णोत्तरघोष्ठे वज्रमण्यस्वा नृदिरमण्यस्वा स्वस्तिरमण्यस्वा देवसविदप्रसवा ओम अथ देवा अवन्तनागता विष्णुचक्रमे पृथिव्या स्पृशा विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधानदे पदं समोणमस्य भागं सुरे स्वाहा त्रीणि पदाचक्रमे विष्णुर्गोपादाभ्यः सुधर्मानुधारयन् स्वाहा विष्णो कर्माणि वसति गतो अवतानि वस्पते इन्द्रस्य यज्ञस्सका स्वाहा अदृष्णो परमं पदकं सदा पश्यन्ति सूर्यः देवजुक्रावतग् स्वाहा अद्यप्रासो पण्यवोजाग्रवाकं वस्य विन्दते विष्णो हरियत्वरं पदग् स्वाहा ओम भूस्वाहा ओम भुवस्वाहा ओम शिवस्वाहा ओम भूर्भुवः स्वाहा अवते नमः गुस्तादे नमः गुस्तादस्ते नमः गुस्तादेवदप्रासावीः मङ्गलेधिकं वदोरिमाकं समेतपश्यता सौभाग्यमस्मै दत्त्वागाधास्थं विपरेतना अथ भगवतो महापुरुषस्य श्रीमदादिनारायणस्य अचिन्त्यापरिमितशक्त्याभ्रिगमानस्य महाजलोकस्य मध्ये परिभ्रममानानाम् अनेककोटिब्रह्माण्डानाम् एकतमे प्रजव्याप्तेजो वायुराकाशमदहङ्कारव्यक्ताव्यक्तसप्तावरणैरावृते अस्मिन् महति ब्रह्माण्डे आधारशक्तिश्रीवराह कूर्मानन्ताष्ट दिग्गजो परिप्रतिष्ठितानाम् अतल वितल सुतल तलातल रसातल महातल पातालाख्य सप्तलोकानामूर्धभागे भूलोके भुवर्लोक सुवर्लोक महिर्लोक जनोलोक तपोलोक सत्यलोकाख्य षल्लोकानाम् अधोभागे महानालागमानस्य पनिरादस्य देशस्य सहस्रपणामणिमण्डलमण्डिते ऐरावत पुण्डरीक वामन कुमुदाञ्जन पुष्पदन्त सार्वभौम सुप्रतीकाख्य अष्टदिग्दन्ती सुण्डात्तण्डोत्तम्बिते अमरावती तेजोवती संयमनी रक्षोवती सिन्धुमती गन्धवत्यलकावती यशोवती त्यष्टदेवपुरी विराजिते इन्द्राग्नीयमनिर्तिवर्णवायुकुबेर ईशानाख्य अष्टलोकपालक परिपालिते लोका लोकाचलवलगिते लवनेक्षो सुराधिक्षोदकाख्य सप्तार्णव परिवृते जम्बो प्लक्ष कुशक्रौञ्च साकशाल्मले पुष्कराख्य सप्तद्वीपद्वीपिते महेन्द्रमलय सक्ष सुदुक्षतुन्द्यपारिगात्राख्य सप्तकुलपर्वत विराजिते भारत किं पुरुष हरीलावृतभद्राश्वकेतुमाल हिरण्यकर्णकुरुवर्षाख्यणवर्षाणां मध्ये भरतवर्षे इन्द्रकसेरुताम्रकवस्ति पुन्ना गन्धर्व सौम्यवर्णभरताख्य नवखण्डानां मध्ये भरतखण्डे महासरोरुहाकार 50 कोटियोजन विस्तीर्ण भूमण्डले लक्षगोचर विस्तीर्ण जम्बोद्वीपे दण्डकारण्ये प्रजापति क्षेत्रे कर्मभूमौ अवंती कुरुक्षेत्रादिसमोद्यरेखागा पूर्वदिग्भागे मेरोर्दक्षिणे पार्श्वे श्री हरिवराह क्षेत्रे वेंकटाचले सकल देवता सन्निधौ अनेक जन्मसो इह जन्मनि च ये दक्षिणपर्यन्तं बाल्ययौवन कौमारवार्तकेषु प्रकसे प्रकाशे च आवर्त अनावर्त महापातक सबसुकृतक्षगाब्दं दशपूर्वेषां दशा परेषां मध्वंस्यानां मातृवंस्यानां सर्वेषां पितॄणां कुम्भीपाकलोहिधामातपसङ्गातकालसूत्रादि विविधेभ्यो महाघोरेभ्यो नरकेभ्यः उत्तीर्य श्रीहरलोके निवासित्यर्थं द्विगुणीकृत अग्निष्टोम अतिरात्राप्तोर्याम शान्तपन वाजपेय पौण्डरीक
ಆಶ್ರಮಕೃತ ಪುಣ್ಯಫಲಾವಾಪ್ಯರ್ಥಂ ಆಮೋದ ಪ್ರಮೋದ ಸಂಮೋದ ವೈಕುಂಠಾಖ್ಯಲೋಕೇಶು ಸಾಲೋಕ್ಯ ಸಾಮೀಪ್ಯ ಸಾರೂಪ್ಯ ಸಾಯುಜ್ಯಮಿತಿ ಚತುರ್ವಿಧ ಮೋಕ್ಷಫಲ ಸಿದ್ಧ್ಯರ್ಥಂ ಶ್ರೀ ವಿಕಣೋ ಮುನೀಂದ್ರ ಮತಾನುಸಾರಿಭಿಃ ಭೃಗ್ವಾದಿರ್ಮನ್ವಾದಿ ಪ್ರತಿಷ್ಠಾದಿಭಿಃ ದಿವ್ಯ ಮಹರ್ಷಿಭಿರುಕ್ತ ಗೃಹ್ಯ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣೇತಿಹಾಸ ಪ್ರತಿಪಾದಿತ ಕನ್ಯಾದಾನ ಕಲ್ಪೋಕ್ತ ಸಕಲ ಫಲಾವಾಪ್ಯರ್ಥಂ ಕನ್ಯಾದಾನಂ ಕರಿಷ್ಯೆ. ಅಸ್ಯ ಶ್ರೀಮದಾದಿನಾರಾಯಣಸ್ಯ ಅನೇಕಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡನಾಯಕಸ್ಯ ಅನಂತ ಕಲ್ಯಾಣ ಗುಣಗಣ ಗಾಂಭೀರ್ಯಸ್ಯ ದಿವ್ಯಮಂಗಲ ವಿಗ್ರಹಸ್ಯ ಸುದರ್ಶನ ಪಾಂಚಜನ್ಯ ಕೌಮೋದಕೇನಂದಕ ಶಾರಂಗಾದಿ ದಿವ್ಯ ಪಂಚಾಯುಧರಸ್ಯ ಶ್ರೀಮತ ವೈಕುಂಠನಾಯಕಸ್ಯ ಶ್ರೀಮದ್ ವೈಕಾಸ ಭಗವಚ್ಛಾಸ್ತ್ರೋಕ್ತ ಮಾರ್ಗೇಣ ಆಂಗೇಶ ಭಾರಗಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜತ್ರಯಾನುಷಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರೋದ್ಭವಸ್ಯ ಪಂಚವ್ಯೂಹವೇದೇನ ಪ್ರವರ್ತಮಾನಸ್ಯ ಪರತತ್ವವ್ಯೂಹ ಅಂತರ್ಗಾಮಿ ಅರ್ಚಾವತಾರ ಸ್ವರೂಪಸ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಪರಬ್ರಹ್ಮಣೋ ನಪ್ತ್ರೇ ಆಂಗೀರ್ಷ ಭಾರಗಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜತ್ರಯಾನುಷಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರೋದ್ಭವಸ್ಯ ಜಗತ್ಕಾರಣಭೂತಸ್ಯ ಮೂಲ ಪ್ರಕೃತಿ ಸ್ವಕೀಯಮಾನಸ್ಯ ತ್ರಿಗುಣಾತ್ಮಕಸ್ಯ ಗುಣತ್ರಯ ಕರ್ಮಣೋಖ್ಯಾತಿವಶಾತ್ ಉತ್ಪತ್ತಿಸಲೇ ಕಾರಣಭೂತಸ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಪರವಾಸುದೇವ ಶರ್ಮಣ ಪೌತ್ರಾಗ ಆಂಗೀರ್ಷ ಭಾರಗಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜತ್ರಯಾನುಷಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರೋದ್ಭವಸ್ಯ ಸಮಸ್ತ ದೇವತಾ ನಿಕುಟ ಮಕುಟ ಮನಿಗಣ ವಿಜೃಂಭಿತ ಪಾದಾರವಿಂದಸ್ಯ ಅರ್ಚವದ ಪ್ರದ್ಯುಮ್ನಾವತಾರಸ್ಯ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಆದಿನಾರಾಯಣ ಶರ್ಮಣ ಪುತ್ರಾಗ ಆಂಗೇಶ ಭಾರಗಸ್ಪತ್ಯ ಭಾರದ್ವಾಜತ್ರಯಾನುಷಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರದ್ವಾಜ ಗೋತ್ರೋದ್ಭವಾಗ ಭಕ್ತಲೋಕ ಪರಿಪಾಲನಾಗ ಕಿರೀಟಹಾರ ಕೇಯೂರ ದಿವ್ಯಾಭರಣಭೂಷಿತಾಗ ಶ್ರೀವತ್ಸಾಂಕಿತ ವಕ್ಷಸ್ಕಾಗ ದಿವ್ಯ ಕೌಸ್ತುಭಾಲಂಕೃತಾಗ ದಿವ್ಯ ಪೀತಾಂಬರಧರಾಗ ದಿವ್ಯ ಮಾಲ್ಯೋಶೋಭಿತಾಗ ಪ್ರಪನ್ನ ಪಾರಿಜಾತಾಗ ನಿಜಾವತಾರಾಗ ಸ್ವರ್ಣ ಗರುಡ ವಾಹನಾರೂಢಾಗ ಅಚಿಂತ್ಯಾತ್ಮತ ನಿತ್ಯ ಯೌವನ ಸ್ವಭಾವಲಾವಣ್ಯ ತೇಜೋ ರತ್ನಾಕರಾಗ ಸಕಲ ಶಾಖಾಧ್ಯಾಗಿನೋ ಅಖಿಲ ಲೋಕ ಪವಿತ್ರ ಗೋತ್ರಾಗ ಶ್ರವಣ ನಕ್ಷತ್ರೇ ಮಕರ ರಾಸೌ ಜಾತಾಗ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸ ಸ್ವಾಮಿ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ವರಾಗ ಋಗ್ಯಜಸ್ಸಾಮಾಧರ್ಮ ಸಕಲ ವೇದಾದ್ಯಾಗನೀಂ ಭಾರ್ಗವಚ್ಯವನ ಆಪ್ನುವಾನ ಔರ್ವಿದ್ರ ಪಂಚಾರುಷಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಭಾರ್ಗವಸ ಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಪ್ರಾತುನಾಂ ಸುರಾಂಗನಾ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ವಕ್ಷಸ್ಥಲ ನಿವಾಸನೀಂ ಆನಂದ ಗುಣಾತ್ಮಕಾಂ ಮೂಲ ಪ್ರಕೃತಿ ರೂಪಾಂ ಉತ್ತರವರ್ಗುಣಿ ನಕ್ಷತ್ರೇ ಕನ್ಯಾ ರಾಸೋ ಜಾತಾಂ ಭಗೋ ಸಂಕಲ್ಪದನಕಾಂ ಶ್ರೀದೇವಿ ನಾಮ್ನಿಯುಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಮಣಿಮಹೇ ಮಣಿದ್ವಂ ದಾಸ್ಯಾಮಿ. ಋಗ್ಯಜಸ್ಸಾಮಾಧರ್ಮ ಸಕಲ ವೇದಾದ್ಯಾಗನೀಂ ಕಾಶ್ಯಪಾವತ್ಸಾರಣೇತ್ಯವತ್ರಗಾನುಷೇಯ ಪ್ರವರಾನ್ವಿತ ಕಾಶ್ಯಪಸಗೋತ್ರೋದ್ಭವೀಂ ಸರ್ವಾಲಂಕಾರವತೀಂ ಸಕಲ ಸುರಾಂಗನಾ ಸಂಸೇವಿತ ಪಾದಾರವಿಂದಾಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣೋಃ ಅತ್ಯಂತ ಮನೋಹರೀಂ ಅತ್ಯಂತ ಸೌಂದರ್ಯವತೀಂ ಬಹುಶ್ಯಾಮಲಾಂಗೀ ದೇವತೆ ನಕ್ಷತ್ರೇ ಮೀನರಾಸೌ ಜಾತಾಂ ಕಸಬ ಪ್ರಜಾಪತೆ ಸಂಕಲ್ಪಧನಕಾಂ ಭೂದೇವಿ ನಾಮ್ನಿಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ವೃಣೀತ್ವಂ ವೃಣೀಮಹೇ ದಾಸ್ಯಾಮಿ. ಕನ್ಯಾಂ ಕನಕ ಸಂಪನ್ನಾಂ ಕನಕಾಭರಣೇರ್ಯುತಾಂ ದಾಸ್ಯಾಂ ಶ್ರೇತವ್ಯಂ ಬ್ರಹ್ಮಲೋಕಜಗೇಶಕ ಕನ್ಯಾಂ ಸ್ವಲಂಕೃತಾಂ ಸಾಧ್ವೀಂ ಶ್ರೀಲಾಸಮೇಧಸೇ ಜಗತೋಹಂ ಪ್ರಗಚ್ಚಾಮಿ ಧರ್ಮಕಾಮಾತ್ಮಸಿದ್ಧಗೆ ವಿಶ್ವಂಬರಾ ಸರ್ವಭೂತಾ ಸಾಕ್ಷಿಣ ಸರ್ವದೇವತಾಂ ಇಮಾಂ ಕನ್ಯಾಂ ಪ್ರದಾಸ್ಯಾಮಿ ಪ್ರೀಣಾತು ಕಮಲಾಪತಿಃ ಕನ್ಯಾದಾನಮುಹೂರ್ತಸ್ಸ ಮುಹೂರ್ತೋऽस्तु. ವೆಂಕಟೇಶ ಚರಣಂ ಶರಣಂ ಪ್ರಪದ್ಯೆ. ತಿರುಮಲಗಿರಿಯಲ್ಲಿ ನೆಲೆಗೊಂಡಿರುವ ಶ್ರೀಭೂ ನೀಲಾಸಹಿತನಾದ ಶ್ರೀ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ನಾವು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದ ಘಟ್ಟಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಇಲ್ಲಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಅತ್ಯಂತ ವೈಭವದಿಂದ ಅರ್ಚಕರು ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ನಡೆಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಒಂದು ವಿಶೇಷವಿದೆ. ಈ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಸೇವೆಯನ್ನು ಅನೇಕ ಭಕ್ತರು ಆಶ್ರಯಿಸಿಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅನ್ನಮಾಚಾರ್ಯರು ಈ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆಯನ್ನು ನಿರಂತರವಾಗಿ ನಡೆಸುವಂತೆ ಅದಕ್ಕೆ ಬೇಕಾದಂತಹ ವ್ಯವಸ್ಥೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದರು ಎಂದು ಹೇಳಲಾಗುತ್ತದೆ.
ಸ್ವಯಂ ಅಣ್ಣಮಾಚಾರ್ಯರೇ ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಕನ್ಯಾಪಕ್ಷದಲ್ಲಿ ನಿಂತು ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಿದ್ದರಂತೆ. ಆ ಸಂಪ್ರದಾಯವನ್ನು ಇಂದಿಗೂ ಉಳಿಸಿಕೊಂಡು ಆ ವಂಶಸ್ಥರು ಪ್ರತಿನಿತ್ಯ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ. ಅದೇ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರನ್ನು ಸಂಕಲ್ಪ ಸಹಿತವಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನಿಗೆ ಧಾರೆ ಎರೆದುಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ. ಇದೀಗ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಗೆ ಬೇಕಾದಂತಹ ಸಿದ್ಧತೆಗಳನ್ನು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದ್ದಾರೆ. ಶ್ರೀನಿವಾಸನು ಭಕ್ತಜನರನ್ನು ಉದ್ಧರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತಜನರನ್ನು ಉದ್ಧರಿಸುವುದಕ್ಕಾಗಿ ಭೂಮಂಡಲದಲ್ಲಿ ಅವತರಿಸಿದ್ದಾನೆ. ವೈಕುಂಠ ಲೋಕವನ್ನು ಪರಿತ್ಯಜಿಸಿ ಭೂಮಂಡಲವನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾಗಿ ವಿರಾಜಿತನಾಗಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನೂ ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನು ನಿತ್ಯ ಯೌವನ ಶೋಭಿತನಾಗಿ ವರನಾಗಿ ವಿರಾಜಿಸುತ್ತಿದ್ದಾನೆ. ಅಂತಹ ಪರಮಾತ್ಮನ ಸಾನ್ನಿಧ್ಯದಲ್ಲಿ ನಡೆಯುವ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ಈ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ ಅತ್ಯಂತ ಪ್ರಧಾನವಾದದ್ದು. ಈ ವಿವಾಹ ಮಹೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಮಹತ್ವವಿದೆ. ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆಯ ನಂತರವೇ ವಧುವರರು ದಂಪತಿಗಳಾಗಿ ಬದಲಾಗುತ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದ ಘಟ್ಟ. ಅದರ ಭಾಗವಾಗಿ ವರನು ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಪೂಜಿಸುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಎಲ್ಲ ಲೋಕದ ಜನರಿಂದಲೂ ದೇವತೆಗಳಿಂದಲೂ ಪೂಜಿಸಲ್ಪಡುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮ ಶ್ರೀನಿವಾಸನೇ ಇಲ್ಲಿ ವರನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ವರನೇ ಇಲ್ಲಿ ಮಾಂಗಲ್ಯವನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು ವಿಶೇಷ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಂಗಳದೇವತೆಯಾಗಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಪೂಜಿಸುತ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿನ ಸಂಪ್ರದಾಯಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಮಾಂಗಲ್ಯದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಆಹ್ವಾನಿಸಿ ಪೂಜಿಸುವ ಪದ್ಧತಿ ಇದೆ. ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ವೈಭವವನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುವಂತಹ ಶ್ರೀಸೂಕ್ತವನ್ನು ಪಠಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ಶ್ರೀಸೂಕ್ತವು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ವೈಭವವನ್ನು ತಿಳಿಯಪಡಿಸುತ್ತದೆ. ಕ್ಷೀರಸಾಗರದಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿ ಪರಮ ಪುರುಷನಾಗಿರುವಂತಹ ಆ ಪರಮಾತ್ಮನನ್ನೇ ವರಿಸಿ ಸಮಸ್ತ ಲೋಕಕ್ಕೂ ಪರಮಾತ್ಮನ ದಿವ್ಯತ್ವವನ್ನು ಸಾರಿ ಹೇಳಿರುವಂತಹ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯ ವೈಭವ ಅದರಲ್ಲಿ ಅಡಕವಾಗಿದೆ. ಅತ್ಯಂತ ರಮಣೀಯವಾದಂತಹ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿದಂತಹ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿಗ್ಗಜಗಳು ಹೇಮಕುಂಭಗಳಿಂದ ಕ್ಷೀರಧಾರೆಯನ್ನು ಸುರಿದು ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರಿದ್ದಾರೆ. ಅನೇಕ ವಿಧವಾದ ಆಭರಣಗಳನ್ನು ಧರಿಸಿ ಅತ್ಯಂತ ಕಾಂತಿಯಿಂದ ಆವಿರ್ಭವಿಸಿ ಲೋಕರಕ್ಷಕಿಯಾಗಿ ಪರಮಾತ್ಮನ ಅರ್ಧಾಂಗಿಯಾಗಿ ವಿರಾಜಿಸುತ್ತಿದ್ದಾಳೆ. ವೈಕುಂಠಲೋಕ ನಿವಾಸಿಯಾಗಿರುವಂತಹ ಮಹಾವಿಷ್ಣುವಿನ ನಿತ್ಯ ಸೇವಕಿಯಾಗಿ ಪ್ರಸಿದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆದಿದ್ದಾಳೆ. ಏನು ಧನ್ಯಳೋ ಲಕುಮಿ, ಎಂತ ಮಾನ್ಯಳೋ, ಸಾನುರಾಗದಿಂದ ಹರಿಯ ತಾನೇ ಸೇವೆ ಮಾಡುತ್ತೀಹಳು. ಸರ್ವಲೋಕಕ್ಕೂ ಸಂಪತ್ತನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುವ ಆ ತಾಯಿ ಅತ್ಯಂತ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಶ್ರೀಹರಿಯ ಸೇವೆಯನ್ನು ಅನವರತವೂ ಮಾಡುತ್ತಿರುವಂತಹ ಜಗನ್ಮಾತೆ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯೇ ಧನ್ಯಳು. ಆದ್ದರಿಂದಲೇ ಶ್ರೀಹರಿಯು ತನ್ನ ಹೃತ್ಕಮಲದಲ್ಲಿ ಸದಾ ಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾನೆ. ಶ್ರೀಹರಿಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುವಲ್ಲಿ ಸಿರಿದೇವಿಗೆ ಸಮರಾದ ಸೇವಕರು ಮತ್ತೊಬ್ಬರಿಲ್ಲ. ಪರಮಾತ್ಮನು ದುಷ್ಟ ಸಂಹಾರಕ್ಕಾಗಿ ಶಿಷ್ಟ ರಕ್ಷಣೆಗಾಗಿ ಅವತರಿಸಿದ ಪ್ರತಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿಯೂ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಅನುಸರಿಸಿಕೊಂಡು ಅನೇಕ ವಿಧವಾದ ರೂಪಗಳನ್ನು ತಳೆದಿದ್ದಾಳೆ. ಶ್ರೀನಿವಾಸವತಾರದಲ್ಲಿ ಪದ್ಮಾವತಿ ಅನ್ನುವಂತಹ ಹೆಸರಿನಿಂದಲೂ ಅವತರಿಸಿ ಭಕ್ತ ಜನರೆಲ್ಲರನ್ನೂ ಕೂಡ ಉದ್ಧರಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವಕ್ಕೆ ನಾಂದಿಯಾಗಿದ್ದಾಳೆ. ಆಕಾಶರಾಜನ ಪುತ್ರಿಯಾಗಿ ಆವಿರ್ಭವಿಸಿದ ಪದ್ಮಾವತಿ ದೇವಿಯು ಶ್ರೀನಿವಾಸನ ರೂಪದಲ್ಲಿ ವಿರಾಜಿತನಾಗಿರುವಂತಹ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ವರಿಸಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಕೃತಾರ್ಥಳಾಗಿದ್ದಾಳೆ. ಕಲಿಯುಗದ ಭಕ್ತಜನರಿಗೆ ಈ ಶ್ರೀನಿವಾಸ ಕಲ್ಯಾಣವು ಅತ್ಯಂತ ಮುಖ್ಯವಾದುದಾಗಿದೆ. ಉಳಿದೆಲ್ಲ ವ್ರತಗಳಿಗಿಂತಲೂ ಶ್ರೇಷ್ಠವಾದ ವ್ರತವಾಗಿ ಅತ್ಯಂತ ಶೀಘ್ರವಾಗಿ ಎಲ್ಲ ವಿಧವಾದ ಫಲಗಳನ್ನು ಕೊಡುವಂತಹ ಕಲ್ಪತರುವಾಗಿ ಕಂಗೊಳಿಸುತ್ತಿದೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಭಕ್ತರೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಇಂತಹ ಅತ್ಯದ್ಭುತವಾದ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವವನ್ನು ನೆರವೇರಿಸುತ್ತಾರೆ. ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯೇ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯಾಗಿ ಶ್ರೀನಿವಾಸನನ್ನು ವಿವಾಹವಾಗುತ್ತಿದ್ದಾಳೆ. ನಿತ್ಯ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಬಿಟ್ಟಿರಲಾಗದೆ ಅವನೊಂದಿಗೆ ವಾಸ ಮಾಡುವವಳಾದ ತಾಯಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯು ದಿವ್ಯವಾದಂತಹ ತಿರುಮಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಶ್ರೀಭೂ ರೂಪಗಳಿಂದ
ಸ್ವಾಮಿಯ ಎಡಬಲಗಳಲ್ಲಿ ನಿಂತು ಅವನನ್ನು ಸೇವಿಸಿಕೊಳ್ಳುವರು. ಅಂತಹ ತಾಯಿ ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿಯನ್ನು ನಾವು ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ರೂಪದಲ್ಲಿ ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. प्रजापतिस्वामगं राजा नमसृजता तन्त्रगा वेद अन्वसृज्यन्त तान् हस्ते कुरुता अदः सीता सावित्री श्रीदेव्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि. प्रजापतिस्वामगं राजा नमसृजता तन्त्रगा वेद अन्वसृज्यन्त तान् हस्ते कुरुता अदः सीता सावित्री अरण्यै नमः माङ्गल्यधारणं करोमि. माङ्गल्यधारणमुहूर्तस्य मुहूर्तोऽस्तु. मनस्य स्वाहा शकरेस्य स्वाहा हृदयस्य स्वाहा पूर्णमाच्च स्वाहा बृहच्च स्वाहा अनरञ्च स्वाहा ओम भू स्वाहा ओम भुव स्वाहा ओम स्वाहा ओम भूर्भुवः स्वाहा देवसविदप्रासाभिः प्राणानायम्यास्यां युतो श्री श्रीनिवासना वैवाहिकमहोत्सवकर्माकमुपासनाग्नो
राजहोमं गृष्ये नवतिर्मन्यस्व नवतिर्मन्यस्व सहस्रमन्यस्व देवदप्रसव इमान् लाजानामित्यभिगार्य इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तोभ्यञ्च संवधनान् तथग्नेरणमन्यताम् इयन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेदन्ताम् ज्ञातगो मम स्वाहा इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यञ्च संवधनान् तथग्नेरणमन्यताम् इयन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेदन्ताम् ज्ञातगो मम स्वाहा इमान् लाजानावपामि समृद्धिकरणान् मम तुभ्यञ्च संवधनान् तथग्नेरणमन्यताम् इयन्नार्युपभ्रूतेऽग्नौ लाजानावपन्ति दीर्घायुरस्तु मे पतिरेदन्तान् ज्ञातगो मम स्वाहा ओं भूस्वाहा ओं भुवस्वाहा ओं स्वस्वाहा ओं भूर्भुवस्वस्वाहा अवतेनमकुस्तानकुस्तादप्रासाभिः प्राणानागम्यास्यां शोधो श्री श्रीनास्वनावैवाहिकमोत्सकन्माङ्गमुपासनाग्नो नजहो मान्त्रषोदोषप्रायश्चित्तार्थं नोतिर्वैष्णवतिर्घोष्ये नोतिर्मन्यस्व नोतिर्मन्यस्व सहस्रमन्यस्व सर्वसविधप्रसवां वाम् अथ देवा अवन्तनाकथा विष्णुमुचक्रमे पृथिव्या श्रुता विस्वाहा इदं विष्णुचक्रमे त्रेधानदे पदं समूढवस्य वाकं सुरे स्वाहा त्रीणिविधाचक्रमे विष्णुगोपादाभ्यः स्वधर्मानुधारयन् स्वाहा विष्णो कर्माणि पश्यतगतो अवतानि वस्पसे इन्द्रस्य गज्जस्सका स्वाहा तद्विष्णो परमं पदकं सा वसन् सूर्यः विदुष्करावतग् स्वाहा तद्यप्रासो पञ्चवो जाग्रवाङ्गमस्मिन्दते विष्णो हरिगत्वरं पदग् स्वाहा ओं भूस्वाहा ओं भुवस्वाहा ओं शिवस्वाहा ओं भूर्भुवस्वस्वाहा अवतेनमकुस्तादप्रासाभिः प्राणानागम्यास्यां श्रोतो श्री श्रीनास्वनावैवाहिकमोत्सकन्माङ्गमुपासनाग्नो तपसात् गुण्यादृष्टान्तोमं गृह्ये नवतिर्मन्यस्व नवतिर्मन्यस्व सहस्रमन्यस्व देवसविधप्रसवां वां यदस्य कर्मणो त्रिसंविद्वान् महाकरम् अग्नये स्वाहा अग्नयेन्नादाग स्वाहा अग्नयेन्नपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा इन्द्राग स्वाहा विश्वेभ्यो देवेभ्य स्वाहा सर्वाभ्यो देवताभ्य स्वाहा सर्वत्रैवाष्टकं सर्वत्रैवानादिष्टमोष्मै स्वाहा अग्नये सुकृते स्वाहा वास्तुपदे नमो वास्तुपतये स्वाहा यन्म आत्मनो मिन्दापूदग्निसुत्पुनरः जतवेदा विचर्षणि स्वाहा पुनर्दक्षिणात् पुनरेन्द्रो बृहस्पतिः पुनर्वेंस्कृतात्मक्षो स्वाहा इष्टेभ्य स्वाहा प्रतिनिष्टेभ्य स्वाहा भेषं दृष्ट्यै स्वाहा निष्कृत्यै स्वाहा दूराद्यै स्वाहा देवीभ्य स्वाहा तनोभ्य स्वाहा प्रद्यै स्वाहा समृद्ध्यै स्वाहा सर्वसमृद्ध्यै स्वाहा वां यथो ओस्यतिषीमहि स्वाहा समितसीतेजोस्ते जोमयिते स्वाहा यमस्य धीमहि मृत्योर्मे पाग स्वाहा सूर्यस्य धीमहि चक्षुर्मे पाग स्वाहा सोमस्य धीमहि चित्तं मे पाग स्वाहा वायोर्धीमहि प्राणं मे पाग स्वाहा ब्रह्मणो धीमहि बुद्धिं मे पाग स्वाहा ओं सप्तते अग्ने समितः सप्त जग्मा सप्तृगस्वामप्रगानि सप्तहोत्रा आसुधात्मयो नीराप्रणस्व गतेन स्वाहा अग्निर्भुक्तः स्वाहा वेदर्भुक्तः स्वाहा जौर्भुक्तः स्वाहा पृथिवीभुक्तः स्वाहा अग्निर्जीर्णः स्वाहा वेदर्जीर्णः स्वाहा जौर्जीर्णः स्वाहा पृथिवीजीर्णः स्वाहा ओं सप्तते अग्ने समितः सप्त जग्मा सप्तृगस्वामप्रगानि सप्तहोत्रा आसुधात्मघन्ते सप्तयो नीराप्रणस्व घृतेन स्वाहा प्रदानविद्वानिनष्टव्रतेन ओं नमावतिञ्जः मनसा प्रजापतये स्वाहा आज्यशेषम् इन्द्रागजहोमि स्वाहा अग्निस्त्रिपदो वेदस्त्रिपदो ज्योस्त्रिपदो पृथिवीस्त्रिपदो ब्रह्माद्यास्तृप्यन्ताम् अवतेनमकुस्तादेवी दक्षिणोत्तरदावायतान् देवताभ्यो नमः यदासकं यदास्तप्रतिष्ठापयामि समरार्थं क्षेमाय पुनरागमनाय च मे भूया पूर्णवसपूर्णं मे भूया ओसन्मे भूया अक्षरमक्षत्यै जवामि अक्षरमे श्रेष्ठाः प्राच्यां दक्षिणायां प्रतीच्यां प्रतीच्यां ऊर्ध्वागाम् अधरागां मार्जगन्तां पश्चिमदः परिनियोपनगां दक्षिणदः परिनियोपनगाम् उत्तरदः परिनियोपनगां
पश्चिमता विष्णोः सदनमसि दक्षिणता विष्णोः सदनमसि उत्तरता विष्णोः सदनमसि प्राच्यां विष्णोः सदनमसि सर्वान् प्रथमोक्त्या ग्रन्थिं विसृज्य अद्भिप्रोक्ष्य आप्यागन्तां विभूति आप्यागन्ताम् आपवोषधगोमृष्टिमेरगस्वाहा सुज्यन्तां देवसदनकं सुज्यन्तां देवसदनं भूति स्माते लभते नित्यकं सर्वयज्ञकृतं भवेत् अग्निर्मा कृतगार्भूतिः आदित्य सोमो नमः प्रगागशं जमदग्ने कश्यपस्य प्रगागशं यद्देवानां प्रगागशं तन्मे अस्तु प्रगागशं दीर्घागत्वागा फलागा सदागा सञ्जवर्तसे प्रगागशं प्रगागशं जमदग्ने कश्यपस्य प्रगागशं यद्देवानां प्रगागशं तन्मे अस्तु प्रगागशं दीर्घागत्वागा फलागा सदागा सदञ्जवर्तसे प्रगागशम् आपोगिष्टामघापवस्तानवोर्जेदसातना महेरणागचक्षसे योपवस्तुमोरस्तुपादगते गणः पुषतीरिव मातरः तस्मा अरङ्गमा भोगिशिक्षगागचिन्मत आपो जनगता यस्ते नाहं तेजस्वी भूयासं यत्ते अग्ने वच्चस्ते नाहं वच्चस्वी भूयासं यत्ते अग्ने हरस्ते नाहं हरस्वी भूयासं मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं उदासना तद्ग्रन्थमयादेव परिपूर्णं तदस्ते प्राचित्तानिशानि होमकर्मात्मकानि वै यानि तेषामशेषेण कृष्णानुस्मरणं परं कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वात् कृते स्वभावात् करोमि सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि भगवत्सर्वधनं श्री श्रीनिवासार्पणमस्तु ब्रह्मणे नमः सोमाय नमः पुनः पाद्यं पुनर्गं पुनराचमयं समर्पयामि यदा सकं विधास्तं प्रतिष्ठापयामि शमनात्मक्षेमाय पुनरागमनागच अग्नये नमः गुणोपहारं समर्पयामि अग्नये नमः आद्योपहारं समर्पयामि अग्नये नमः आद्योपकष्टात् ब्रह्मार्पणमस्तु सर्वं श्री श्रीभूमनीला समेत श्री श्रीनिवासार्पणमस्तु। ಓಂ ನಮೋ ವೆಂಕಟೇಶಾಯ. ನಮಾಮಿ ನಾರಾಯಣ ಪಾದ ಪಂಕಜಂ ಕರೋಮಿ ನಾರಾಯಣ ಪೂಜನಂ ಸದಾ ವದಾಮಿ ನಾರಾಯಣ ನಾಮ ನಿರ್ಮಲಂ ಸ್ಮರಾಮಿ ನಾರಾಯಣ ತತ್ವಮವ್ಯಯಂ. ಶ್ರೀನಿವಾಸನ ನಿತ್ಯ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಅಂಗವಾಗಿ ಇದೀಗ ಅರ್ಚಕರು ಅಗ್ನಿ ಪ್ರತಿಷ್ಠೆ, ಮಂಗಳಕರವಾದ ಮಾಂಗಲ್ಯ ಧಾರಣೆ, ಲಾಜಹೋಮ, ನೈವೇದ್ಯ, ಪೂರ್ಣಾಹುತಿ ಹೀಗೆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ವೈಖಾನಸ ಆಗಮದ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ನೆರವೇರಿಸಿದ್ದಾರೆ. ದಂಪತಿಗಳು ನಿರ್ವಹಿಸುವಂತಹ ಯಜ್ಞದ ಭಾಗವಾಗಿ ಇವುಗಳನ್ನು ನಿರ್ವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ಲಾಜಹೋಮದ ಭಸ್ಮವನ್ನು ಶ್ರೀನಿವಾಸನಿಗೆ ಮತ್ತು ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರಿಗೆ ಅರ್ಚಕರು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡಿರುತ್ತಾರೆ. ಅಗ್ನಿಯ ಮುಖಾಂತರ ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪೂಜಿಸುವುದು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಾಚೀನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಬಂದಂತಹ ಪದ್ಧತಿಯಾಗಿದೆ. ಸೂರ್ಯೋದಯದಿಂದ ಸೂರ್ಯಾಸ್ತದವರೆಗೂ ಪ್ರತಿನಿತ್ಯವೂ ಋಷಿಮುನಿಗಳು ನಿರಂತರವಾಗಿ ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ತಮ್ಮನ್ನು ತೊಡಗಿಸಿಕೊಂಡು ಪರಮಾತ್ಮನನ್ನು ಪೂಜಿಸಿ ಸಾರ್ಥಕತೆಯನ್ನು ಪಡೆದುಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇದೀಗ ಆಲಯ ಸಂಪ್ರದಾಯವಾಗಿರುವಂತಹ ವಾರಣಮಾಯರಂ ಎನ್ನುವಂತಹ ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನಾವು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಇದೊಂದು ಘಟನೆ ನೆನಪಿನಲ್ಲಿ ನಡೆಸುವಂಥದ್ದು. ಶ್ರೀವಿಲ್ಲಿಪುತ್ತೂರು ಒಂದು ಪವಿತ್ರವಾದಂತಹ ಕ್ಷೇತ್ರ. ಅಲ್ಲಿ 12 ಆಳ್ವಾರಲ್ಲಿ ವಿಷ್ಣು ಚಿತ್ತರು ಒಬ್ಬರು. ಇವರು ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರು. ವಿಷ್ಣು ಭಕ್ತರಾದಂತಹ ವಿಷ್ಣುಚಿತ್ತರ ಪುತ್ರಿಯಾಗಿ ಗೋದಾದೇವಿಯು ಆವಿರ್ಭವಿಸುತ್ತಾಳೆ. ಗೋದಾದೇವಿಯು ಭೂದೇವಿಯ ಅಂಶ ಸಂಭೂತಳು. ವಾರಣಮಾಯರಂ ಎನ್ನುವುದು ಗೋದಾದೇವಿಯು ತನ್ನ ವಿವಾಹದ ಕುರಿತಾಗಿ ಕಂಡ ಕನಸಾಗಿದೆ. ಸರ್ವೇಶ್ವರನು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ರೂಪದಲ್ಲಿ ಆನೆಗಳ ಮೇಲೆ ಬರುತ್ತಿರುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ಕನಸಿನಲ್ಲಿ ಕಾಣುತ್ತಾಳೆ ಮತ್ತು ತನ್ನ ತಂದೆಯ ಬಳಿ ಬಂದು ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಪರಮಾತ್ಮನು ಕನ್ಯಾದಾನವನ್ನು ಮಾಡುವಂತೆ ಕೇಳಿಕೊಳ್ಳುವ ದೃಶ್ಯವನ್ನು ಆಕೆ ಕನಸಿನಲ್ಲಿಯೇ ನೋಡುತ್ತಾಳೆ. ಅದನ್ನು ಆಕೆ ತನ್ನ ಸಖಿಯರಿಗೆ ವರ್ಣಿಸುತ್ತಾಳೆ. ಇದನ್ನೇ ವಾರಣಮಾಯರಂ ಎನ್ನುವಂತಹ ಹೆಸರಿನಿಂದ ಕರೆಯುತ್ತಾರೆ.
ವಿಷ್ಣು ವಕ್ಷ ಸ್ಥಳಸ್ಥಿತೇ ದೇವಿ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಮೋಸ್ತುತೆ. ಅಂದರೆ ಪರಮಾತ್ಮನ ಹೃದಯದಲ್ಲಿಯೇ ದೇವಿಯು ನೆಲೆಸಿರುವುದರಿಂದ ಈ ಪುಷ್ಪಮಾಲಿಕೆಯನ್ನು ಜಗದೊಡನೆಗೆ ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಈ ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆ ಎನ್ನುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ನೆರವೇರುತ್ತದೆ. ಪರಮಾತ್ಮನ ಕಂಠವನ್ನು ಸ್ಪರ್ಶಿಸಿರುವ ಗಜಮಾಲೆ ಶ್ರೀದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಪರಮಾತ್ಮನನ್ನೇ ಸೇರುವಂಥದ್ದು. ಪುನಃ ಅದೇ ಮಾಲೆ ಭೂದೇವಿ ಅಮ್ಮನವರ ಕೊಳನ್ನು ಅಲಂಕರಿಸಿ ಪುನಃ ಜಗದೊಡೆಯನನ್ನು ಸೇರುವಂಥದ್ದು. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ನಂತರ ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿಯರು ಜಗದೊಡೆಯನ ಸಿಂಹಾಸನದಲ್ಲಿಯೇ ಕುಳಿತು ಭಕ್ತ ಕೋಟಿಯನ್ನು ಅನುಗ್ರಹಿಸುತ್ತಾರೆ. ಮಾಲಾ ಪರಿವರ್ತನೆಯ ನಂತರ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮವು ಪ್ರಾರಂಭವಾಗುತ್ತದೆ. ವಿಷ್ಣೋರ್ಲೋಕೈಕ ಸೋಪಾನಂ ಸರ್ವ ದುಃಖೈಕ ನಾಶನಂ ಸರ್ವೈಶ್ವರ್ಯಪ್ರದಂ ನೃಣಾಂ ಸರ್ವಮಂಗಲಕಾರಕಂ. ಇದೋ ನಾವು ವೀಕ್ಷಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ವಧೂವರರು ಪರಸ್ಪರ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ಅಕ್ಷತೆಗಳನ್ನು ವಿನಿಮಯ ಮಾಡಿಕೊಳ್ಳುವಂತಹ ಸಂದರ್ಭ. ಇದನ್ನು ಅಕ್ಷತಾರೋಪಣೆ ಎಂದು ಕರೆಯಲ್ಪಡುವ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವಾಗಿದೆ. ಶ್ರೀದೇವಿ ಭೂದೇವಿ ಸಹಿತನಾದ ಶ್ರೀನಿವಾಸನ ಪಾದಾರವಿಂದಗಳನ್ನು ನಮಿಸಿ ಅವರ ಅನುಗ್ರಹವನ್ನು ಪಡೆಯುತ್ತಾ ಸರ್ವೇ ಭವಂತು ಸುಖಿನಃ ಎನ್ನುವ ಶಾಂತಿ ಮಂತ್ರದೊಂದಿಗೆ ಈ ಕಲ್ಯಾಣೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸೋಣ. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి నవ్వినే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. బిరుదు పెండెము పెట్టే పెండ్లి కూతురు, నెర బిరుదు మగని కంటే పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు, పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. తిరిదూరినప్పుడే పెండ్లి కూతురు, పతి పెరరేచి నిదివో పెండ్లి కూతురు. పిడికిట తలంబ్రాల పెండ్లి కూతురు, కొంత పెడమరలి